आणि आता पाहूयात महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यामध्ये मागच्या 2 महिन्यात तब्बल 25 जणांना उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला आहे। मागच्या 8 वर्षातला हा सर्वोच्च आकडा आहे। धक्कादायक बाब म्हणजे 25 पैकी 13 मृत्यू हे नागपूर विभागात झालेत। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय। विदर्भात तर काही ठिकाणी 46 अंशांपर्यंत पारा आहे। विदर्भात उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झालेत। मागच्या 2 महिन्यात 374 जणांवर उपचार करण्यात आले। यात सर्वाधिक 295 रुग्ण नागपूर विभागातले आहेत, तर 32 जण अमरावती विभागातले आहेत। वाढत्या तापमानामुळे रस्ते दुपारच्या वेळेला निर्मनुष्य होत असल्याचं चित्र आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून सूर्यनारायण पोपलाय। बुलढाण्यातल्या खामगावचं तापमान 46 अंशांच्या खालती यायचं नाव घेत नाहीये, त्यामुळे खामगावकरांची लाही होते। बुलढाण्यातील जळुणा गावाच्या जवळ फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली। फटाक्याचे आवाज आणि आगीच्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर युद्ध पातळीवर प्रयत्न करून नियंत्रण मिळवण्यात आलं। उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी इथे एक 4चाकी गाडीनं अचानक पेट घेतला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाढत्या उन्हामुळे गाडी गरम होऊन शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। उस्मानाबादच्या अग्निशमन दलानं ही आग तातडीनं विझवली। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतामध्ये एक्सप्रेस फीडर वरून 24 तास वीज पुरवठा केला जातोय असा आरोप आम आदमी पार्टीचे अजित खोत यांनी केला आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी केवळ 8 तास वीज पुरवठा केला जातो, पण उस्मानाबादमध्ये खासदार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था असल्याचा आरोप करण्यात येतोय। आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं थेट स्मशानभूमीत बसून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय। जालन्यातल्या रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये 1 मे पासून हे आंदोलन सुरू झालंय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा इशारा शिक्षकांनी दिला। चंद्रपुरात दारूच्या दुकानाच्या समोर चहाचं दुकान सुरू करून नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला। दत्तनगरमध्ये रहिवासी भागात दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली, मात्र नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे। पालिकेच्या नाहरकत प्रमाणपत्राला डावलून दारूचं दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप मालकानं केला। चंद्रपूर लगतच्या दुर्गापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गीता मेश्राम या महिलेचा रविवारी मृत्यू झाला। संतापलेल्या नागरिकांनी दुर्गापूर परिसरातून मोठा मोर्चा काढला आणि वनविभाग मुख्यालयावर या महिलेचा मृतदेह नेला। तसंच या परिसरातील वाघ बिबटे हल्ले हे तातडीनं थांबवण्यासाठी गांभीर्यानं उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वन्यजीवांना संपवण्याचा इशारा नागरिकांनी दिला। लावणी कलावंत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत। जातीपातीचं राजकारण पवार साहेब करत नाहीत, तर राज ठाकरे करतात असा पलटवार पुणेकर यांनी केला आहे। लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता तिकडची सुपारी घेतली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली। ते नाशिकमध्ये बोलत होते। दरम्यान यावेळेला अजित पवार यांनी राज ठाकरे यांची नक्कलही करून दाखवली। महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य असून कुणाची हुकुमशाही चालवून घेतली जाणार नाही असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय। कोणी अल्टिमेटम देत असेल तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल असंही त्यांनी निक्षून सांगितलं। दरम्यान राज्यामध्ये भारनियमन आणि महागाई यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, मात्र त्यावर बोलायचं सोडून फक्त अल्टिमेटम द्यायचं काम काही जण करतायत असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला। तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचंही अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं।
पवार यांनी राज ठाकरे यांच्या कालच्या सभेवर जोरदार टीका केली. मागच्या सभेत राज ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं तेच पुन्हा रिपीट केलं तर शरद पवार यांनी जातीचं राजकारण कधीच केलं नाही असा दावाही अजित पवार यांनी केला. उत्तर प्रदेशामध्ये फक्त मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत तर मंदिरांवरचे लाऊडस्पीकर सुद्धा बंद करण्यात आले. याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधलं. एकेकाळी पवार साहेबांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरे यांच्यामध्ये एकदम 360 डिग्री बदल कसा झाला त्याचं गमक माझ्यासारख्याला कळत नाही असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. 2 वर्षापर्यंत पवारसाहेब एक आदर्श नेते होते असं जे म्हणायचे तेच आज त्यांना जातीयवादी ठरवत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. राज्यामध्ये सुरू असलेल्या भोंग्यांच्या वादावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाष्य केलंय. पूजापाठ करा पण भोंगा लावायचा की नाही लावायचा हा प्रश्न तुमचा वैयक्तिक असल्याचंही भगतसिंग कोश्यारी यांनी नमूद केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी उभी केल्याचं कालच्या सभेत म्हटलं होतं. यासाठी टिळकांनी निधी जमा केला होता. शाहू महाराज यांना त्यांनी निधी संकलनाच्या बद्दल पत्रही लिहिलं होतं. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलं. या पत्राद्वारे टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याची मागणी शाहू महाराजांकडे केली होती. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर 16 वर्षांपासून मनसेमध्ये काम करत असलेले शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला. जमीर सय्यद हे गेल्या 3 वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्षपदावर होते. राज्यात कोणत्याही मशिदींवरचे भोंगे खालती उतरणार नाहीत. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केला तर आपण तो हाणून पाडू. मशीद, मंदिर, बुद्धविहार यापैकी कुठल्याही ठिकाणचे भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल असा इशारा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिला. भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मनसे करते आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. पुरोगामी महाराष्ट्रात जे सुरू आहे ते बरोबर नाही असंही त्यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेले आरोप म्हणजे बालिशपणा असल्याची टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तर भोंग्यावरून दिलेल्या अल्टिमेटमवर बैठक घेऊन निर्णय घेऊ असंही वळसे पाटील यांनी नमूद केलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली. भोंग्यांच्या बद्दल तुम्ही कायद्यानं काय करायचं ते करू शकता. त्यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याची गरज नाही असं थोरात म्हणाले. औरंगाबादला झालेल्या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या बद्दल मालेगावात प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरे यांचा वापर करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला. राज ठाकरे यांना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. ते मोठे नेते होते मात्र त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे भावनिक मुद्दे उपस्थित करत असल्याचंही मुफ्ती इस्माईल यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेजच मिळणार नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला राज्यातील लोक किंमत देत नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी काय म्हटले त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय ते जास्त महत्त्वाचं आहे असा टोला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय. तर कोणीही कायदा हातात घेऊ नये, सगळ्यांनी कायद्याचं पालन करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या कामगार खात्याला घरचा आहेर दिला. कामगार खात्यातील अधिकारी आपापसात भांडणं लावतात आणि अधिकारी परप्रांतीयांना मोठी ताकद देतात. स्थानिकांवर अन्याय केला जातो अशा प्रकारची भूमिका ठेकेदारांनी घेतली. त्यात अधिकारी सामील असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिला. तिकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्यानं दापोली न्यायालयात केस दाखल केली. या केसची सुनावणी
पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले. आता 23 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोरोना आणि विलिनीकरण या मुद्द्यावरून गेले 5 महिने सुरू असलेल्या संपामुळे एसटीचं खूप नुकसान झालं. हे नुकसान भरून काढण्यासाठी महाकार्गो मालवाहतूक बसच्या माध्यमातून एसटीचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. रत्नागिरीतल्या एसटीच्या आगारात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हापूस आंबा, काजू, सिमेंट, कलमं आणि रोपं यांची एसटीच्या माध्यमातून आता मालवाहतूक केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथे भाजपनं राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. तालुक्यामध्ये वीज, पाणी, घरकुल तसंच सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजप आक्रमक झाला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला, पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. जळगावमधल्या मुक्ताईनगर इथे तहसील कार्यालयावर शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं. मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्या भ्रष्ट कारभाराच्या बद्दल शिवसेनेनं मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. संचेती यांनी रेशन कार्ड, स्वस्त धान्य आदी विषयांमध्ये भ्रष्टाचार करत नागरिकांची कामं केलेली नाहीत असा थेट आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. नागपूरमध्ये पाण्यासाठी काँग्रेसकडून मटका फोड आंदोलन करण्यात आलं. नेहरूनगरमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नळाला अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही, त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. अशात काँग्रेसनं याची दखल घेत नेहरूनगरमधल्या झोन कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळेला कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पारडी मोड ते कोंढूर हा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनाच्यामुळे वाहतूक 2 तासांपेक्षा जास्त काळ ठप्प झाली होती. रस्ता लवकर न झाल्यास ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. 5 ते 6 गावांना जोडणारा हा रस्ता 8 किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं काम पूर्णपणे ठप्प आहे. चिखली तालुका बोगस डॉक्टरांचं माहेरघर बनत चालल्याचा गंभीर आरोप चिखली मेडिकल असोसिएशननं केलाय. या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. रावेर तालुक्यामध्ये उटखेडा इथे एक महिला तिच्या मुलासह बेपत्ता झाली. सारिका बारी यांच्या भावाच्या गावाला त्या जात होत्या, मात्र गावाला पोहोचल्याच नाही. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये शहापूर सातोणा मार्गावर वाळू घेऊन भरधाव वेगानं जात असलेला एक ट्रक उलटलाय. त्यानं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय. परभणीतल्या सेलूमध्ये मोरेगाव देवगाव भर रस्त्यावर कारनं जोरदार धडक दिल्यानं एका वृद्धेचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी या कारच्या चालकाला तातडीनं अटक केली. कार चालकाच्या विरोधात सेलू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं विष घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. देवळा तालुक्यातल्या खुंटेवाडी इथे ही घटना घडली. या घटनेमुळे देवळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. तोडणीला आलेला 3 एकर ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किटनं जळून खाक झाल्याची माहिती समोर येते. बीड जिल्ह्यातल्या सफेपूर गावात घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. एका बाजूला तोडणी सुरू असताना अचानक वणव्यामुळे विद्युत तारेमध्ये घर्षण झालं आणि त्यात जवळपास 3 ऊस जळून खाक झाले. सफीपूर गावातील शेतकरी माणिक घोडके यांचं यात लाखो रुपयाचं नुकसान झालंय. महावितरणनं तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे पुणे जिल्ह्यातील पहिला हापूस आंबा महोत्सव भरवण्यात आला होता. यावेळेला आंबा महोत्सवाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड इथल्या रोपवाटिकेत काम करणाऱ्या मजुरांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांचं 4 महिन्यांचं वेतन रखडलंय. परिणामी मजुरांवर उपासमारीची वेळ आली. वेतन मिळालं नाही तर उपोषणाचा इशारा कामगारांनी दिला आहे.
गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीवर तेलंगणाच्या सीमेवर बांधण्यात आलेला मेडिगट्टा कालेश्वर धरण यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. तेलंगणा आणि राज्य सरकारनं लक्ष वेधावं आणि आपल्या समस्या सोडाव्यात यासाठी सीमावर्ती गावातल्या शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावून आपला निषेध व्यक्त केला. मालेगावात ईदगाह मैदानात ईदची सामूहिक प्रार्थना अर्थात नमाज पठण करण्यासाठी पोलीस पालिका प्रशासनानं परवानगी दिली आहे. परवानगी देताना काही अटी आणि शर्ती सुद्धा घातलेत. त्यामुळे तब्बल 2 वर्षानंतर ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण केलं जाणार आहे. सर्व धर्म समभाव निर्माण व्हावा आणि हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी पारोळा पोलिसांतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. IPLवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांवर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली. रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक करण्यात आली तर एक जण फरार आहे. सट्टेबाजांच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केले आहेत. जळगावातल्या मुक्ताईनगर इथे वाघाची जबरदस्त दहशत आहे. सकाळी शिवारामध्ये वाघ दिसल्यानं एकच खळबळ उडाली. इथल्या केळीच्या बागेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना पट्टेदार वाघ दिसला. त्यांनी 15 ते 20 फूट अंतरावरून केळीच्या बागेमध्ये सावलीमध्ये बसलेल्या वाघाला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागामध्ये एका नागरिकाच्या घराच्या छतावरील मच्छरदाणीत माकडाचं पिल्लू अडकून पडलं होतं. वन विभागानं या माकडाच्या पिल्लाची सुटका केली. वाढत्या उन्हाचा फटका आंब्याच्या बागांना सुद्धा बसतोय. उस्मानाबादमधल्या कळंबमध्ये दिगंबर कापसे यांची 5 एकरावरची बाग उन्हामुळे जळून पूर्णपणे खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं 10 लाखांचं नुकसान झालंय. पंचनामा करण्यासाठी कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. जळगावमध्ये मालवाहतूक करणाऱ्या ट्रकनं डीपीला जोरदार धडक दिली. वायर तुटल्यानं डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे शिवाजीनगर परिसरातली वीज ही रात्रभर पूर्णतः खंडित होती. वेळी जागेवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यामध्ये पांगरी महादेव शिवारातील जंगलाला भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक झालेत. वनसंपदेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पहाटे यश आलं. परभणीतील गुंज इथल्या देवस्थानच्या गोशाळेमध्ये कळव्याला आग लागली. या आगीमध्ये गोशाळेतील चाऱ्याच्या पेंढ्या जळून खाक झालेत. वाढत्या उष्णतेमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. अहमदनगरमधल्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये पार्किंगमधून 3 लाखांची चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासांच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आलं. या आरोपीकडून 3 लाखांची रोकड सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रुग्णाचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलिसांचा सत्कार केला. वाशिम अमरावती महामार्गावरच्या बिटोडा फाट्याजवळ पोलीस व्हॅनचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून व्हॅनला अपघात झाला. यामध्ये 7 जण जखमी झाले. त्यांच्यावर वाशिमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये जबरदस्त अपघात झाला. यात 22 जण जखमी झाले. तालुक्यातल्या काही भागात धान्य आणण्यासाठी गेलेल्या एका टेम्पोला हा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 22 जण जखमी झाले तर 17 जणांवर माणगावमध्ये उपचार सुरू आहेत. 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील वळती इथे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून 45 लाख रुपये खर्च करून गावाची वेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. या ठिकाणी आकर्षक रोषणाई काल करण्यात आली होती. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. खाली उतरणार नाहीत. काही समाजकंटकांनी